मस्तच राखण आणि पावर माहिती तर येस उद्या काय हृदयांश मी एकदम चांगला आहे फिट अँड फाईट सकाळी नव्हतोच सकाळी फीवर होता 4:30 तर पहाटे सकाळी हृदयांशला फीवर होता आणि थोडासा घसा पण गेलेला होता गावाला. आता आला गावावरून परत. कधी कोणत्या गावावरून? तांदूळवाडीवरनं परत आला वाटतं. तिथे जाऊन परत ना फिट अँड फाईन झाला लगेच. तर उद्या आहे क्रिसमस आणि हृदयांशने काल दाखवलं तर इकडे मस्त असं क्रिसमस ट्री डेकोरेट केलंय आणि आता सॉक्स पण ठेवलाय ना. केलं का प्रे? काय करायचं नाही इथं बघा इथं थांबा एक शॉट. अरे पण ते छोट शॉर्ट व्हिडिओ काढताना करायचं. हे असे कलर्स फेकायचे. हृदयांशने मस्त अशी मेरी क्रिसमस नाही पण पहिले वॅकेशन स्टार्ट झालं हृदयांचं हो ना. गाईस तर तुम्ही कसं आहात? तुम्ही हसताना हसत राहा कारण की आजपासून सिन्नरचे ब्लॉग स्टार्ट होत आहे. हो का. आणि आमचं क्रिसमस डे अजून मी विश हृदयांशने मस्त असं क्रिसमस ट्री डेकोरेट घरी बनवलं. मोठं पण होत. तेव्हा बघ सांता खाली आला. ओय तुला खाली बघायला नाही सांगितलंय. तू इथं राहा तुला गिफ्ट द्यायचे आता मला. एक आहे ना. एकच लावायचा. आपला सेंट चल आता झोपून घेईन मग मला सकाळी काय भेटेल? हॉट व्हील्स. मग जे सांगितलं ते बघाय काय तेच थोडी भेटतं. असं थोडी असतं का तेच देणार सांता क्लॉज. तर क्रिसमस सेलिब्रेशन करायचं म्हणजे दरवर्षी स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन होतात आणि सर्व जे पण काही फेस्टिवल्स आहेत स्कूलमध्ये ते सर्व सेलिब्रेट केले जातात. तर सर्व फेस्टिवल्स हे सेलिब्रेट केले जातात. म्हणजे असं नाही की फक्त मुलांना म्हणजे आपण जरी हिंदू आहोत तरी फक्त हिंदूच सण म्हणजे जे फेस्टिवल्स असतात ते सांगितले पाहिजे असं नाही. कारण ते तर आपण सेलिब्रेट करतोच पण मग आपण दुसऱ्यांचे पण फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे. त्याच्यासाठी आपण क्रिसमस पण करतो हां. कारण सॅन्टा क्लॉज आपल्याला गिफ्ट देत आणि हृदयांश दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाला सांगितलं हा ना. गणपती बाप्पाला सांगितलं आणि गणपती बाप्पा मग सॅन्टा क्लॉज पाठवतो असं राईट ना. येस. हम्म. हेच मी गणपती बाप्पांना सांगतो. गणपती बाप्पा सेंटा क्लॉसला सांगतो आणि सेंटा क्लॉस इथे येऊन मला प्राइज देतो. गिफ्ट प्राइज गिफ्ट देतात. गिफ्ट. येस. गुड बॉय बनणार. गुड नाईट. हो हो हो. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट हृदयांश. ठेवला का? 2 हॉट व्हील्स मागितले होते. 2? हा. मग किती दिले? बापरे. सॅन्टा क्लॉज आला असता खाली. उडी मारलीस ना.
दोनदा गिफ्ट दिली. हा. याला काय म्हणतात? ही मर्सिडीज बेंच आहे हम्म. आणि ही मशीन कार, हो ना? मशीन मस्टँग. आणि ते म्हणजे काय असतं? हॉट व्हील्स. हा. म्हणजे त्याचे व्हील हॉट असतात म्हणून. मग ते खाली असे स्टंट मारतात, खूप डेंजर. मी नाही का त्या दिवशी दाखवले, असे कोट मारून जायचे एकमेकांना. तशी. हॅपी का आता? येस. चल ब्रश करा. त्याची स्टंट बघू. 4 इंच फेवरेट आहे ही गोळ्याची वाटते USची. बघितलं ना आता BMW. म्हणजे 4 झालं का आता? हा. आणि माझं थोडंसं आवरणं चालू होतं. हृदयांश पण बाहेर खेळतोय. तर सकाळी मी ट्रॉल्यांमधले काही ज्या मॅट्स आहेत ज्या ट्रॉलीमध्ये टाकते तर ह्यावाल्या, तर ह्या मी वॉश केल्या आणि मस्त आता उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत. तर त्या मला ट्रॉलीमध्ये सेट करायच्या आहेत. तर हे माझं एव्हरी 15 डेजनी माझं हेच रुटीन असतं. जर त्यातल्या मॅट्स जर खराब झाल्या असतील तर त्या क्लीन करून उन्हामध्ये मस्त वाळत टाकायच्या आणि ट्रॉल्या थोड्याशा क्लीन करून घ्यायच्या. तर आज सुट्टी आहे, म्हटलं चला करूया. तर हृदयांश पण दाखवते मी. हृदयांशने मस्त अशी कार बनवली आहे, कारण एकटा खेळतोय तो. थोड्या वेळात आम्ही जाणार आहे कुठेतरी. हॉल तर सर्व क्लीन झाला आहे, कारण मावशी येऊपर्यंत सर्व क्लीन करून घ्यायचं असतं म्हणून. तर किचन पण ऑलमोस्ट क्लीन झालेलंच आहे. ऑलमोस्ट क्लीन झालंय. आणि ही माझी सुप्रा. तर आता मी ह्या ज्या मॅट्स आहेत त्या ट्रॉलीमध्ये टाकून घेते आणि ट्रॉली पण क्लीन करून घेते. मम्मा त्यांनी सकाळी हे वॉश पण करायचं असतं, पण मग आम्ही क्लीनच करतो. वॉश केल्याने ना हे होतं जास्त. काय नाही वॉश केलं. तर हे मॅट्स पण आपण व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्ही जर नाशिकचे असाल तर हे कुठे भेटतं हे तुम्हाला माहिती असेल तर यामध्ये पण तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की ह्या बॉटल्स नाशिकमध्ये कुठे भेटतात. इथून दिसले. तर अशा काही म्हणजे जे आपण 15 दिवसांमध्ये किंवा घाईघाईमध्ये आपल्याकडनं होतं, तर ते ह्याच्यामुळे काय होतं की जी आपली ट्रॉली आहे ती जास्त खराब होत नाही, किंवा जे खाली आतमध्ये जी ट्रॉली खराब होती तर ती होत नाही. मग त्याच्यासाठी हे चांगलं आहे, म्हणून हे मॅट्स मी खास टाकून घेतले. तर जुन्या घरी होतं आणि आपल्या आता मी नवीन घरी पण ते टाकते. यामध्ये पण आम्हाला कमेंट करून सर्व कचरा हा जमा होतो. नाशिकमध्ये कुठे भेटतात 15 दिवसात एकदा काढायला जास्त आपल्याला त्रास पण होत नाही. घे मागे. ओके गाईज, याचं नाव नाही सांगत आहे, याचा फक्त लोगो दाखवतोय. त्यांना इंग्लिश करायचं असतं कमेंटसाठी आपण लोकांना. लेट स्टार्ट जर्नी. येस. त्याला मी कुठेतरी निघालो.
हृदयांश सिन्नर आलं. हृदयांश सिन्नर आलं. सिन्नर मस्त झोप झाली ना. हं? आलं सिन्नर. छोट छोट बाळ कोणी लाडो. ए भाऊ उठ ना. डायपर लावून देऊ का? सोपी करा डायपर लावून देऊ. अरे बरं दादा कुठे बरी पण ही आयडिया. कुठे बसला? हळूच उतर थांब फाटल ती अशी तिकडे जास्त. हा ओके. हॅपी का? कसं आलं? चांगलं मजा आली. 5 वर्षानंतर झोपला. हो ना. बरी वाटलं का? कसं पडलं होतं एकदा आठवतं का? हा. मग घ्यायची का अशी जुळी झोपायला? आता मोठी घेऊ ना थोडीशी आपली. हा. ठीक आहे. ते पलटी मारा ना. पॅन्ट घालून देत. काय हम्म. आपल्याला जर काढायचं असेल तर कसं काढायचं? आता त्याच्यामध्ये निघत नाही काही. हा पहिले सिलेक्ट करायचं. कलर मला इथे इथे इथं हा कलर सिलेक्ट कर. पण मग त्याच्या पहिले तुला ड्रॉ करावं लागेल ना. हा. बोल तू. बोल मा. लाडू. ए लाडू. ते गुड मॉर्निंग. तर गार्डनमध्ये लाडू आणि मी बसली आहे. हृदयांश गेला आहे खेळायला. तर मस्त गप्पा चालल्या आहेत आमच्या. हो ना मग. हृदयांच्या हेअरकटला आम्ही चाललोय. चलो. हृदयांचा हेअरकट पण करायचा आहे आणि मला हेअर कलर पण करायचं. आणि मला कसं वॉश करेल मी? वॉश. हा. जेव्हा मी त्याला खरं म्हणायला सांगितलं ना, मी सांगितलं खरंच बोला. हा.